साथियों, सारे सुझावों को ध्यान में रखते हुए ये तय किया गया है कि भारत में लॉकडाउन को अब 3 मई तक और बढ़ाना पड़ेगा। अहो जिजू बघितलं का लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढला. हो ना, 3 मे पर्यंत. थांबा मी माझ्या मित्रांना फोन करून येतो. 3 मे पर्यंत आता हे कुत्र्याचं पिल्लू इथंच राहणार. अवघड आहे. अहो मगासपासून फोन वाजतोय, तुम्हाला काय ऐकायला येत नाही का? उचलायचं नाही अजिबात. दर अर्ध्या तासानं तुझ्याच घरून फोन येतोय. माझी मुलगी कशी आहे, माझा मुलगा कसा आहे, माझी मुलगी कशी आहे, माझा मुलगा कसा आहे. मला कोण विचारत नाही तुझ्या घरचे मी कसा आहे. हे मला सांगू नका आमच्या घरच्यांचं कौतुक. फोन उचला. लगेच उचलायचं नसतो. कधी आलेला फोन लगेच उचलायचं नाही, नाहीतर पुढच्याला काय वाटतं आपण मोकळच आहे. वा, लॉकडाऊनच्या काळात का काम ना धंदा आणि वरनं ही नाटकं. फोन उचला, पटकन फोन उचला, मला माझी कामधंदे आहेत भरपूर. नमस्कार जावई बापू. बोला बाबा, काय म्हणताय. कसा आहे कोरोना? आहे की ऍपपर्यंत घालून फिरतोय आणि दुसऱ्या मोबाईलवर. हा, नाही म्हणजे मी हे मोबाईलवर तुम्हाला सांगतोय की तोंडाला ऍपपर्यंत बांधा, आपलं ते मास्क बांधा, म्हणजे कोरोना होणार नाही. बर बर का. माझ्या मुलीची म्हणजे आमच्या मुलीची आणि मुलाची दोघांची काळजी घ्या. हा हा हा. ठीक आहे, ठेवतो. आणि ठेवला फोन. मी कसा आहे हे कधीच विचारत नाही तुम्हाला. भाजी कोणती गेली का. वांग्याची. वांग खाऊन मूळव्याध व्हायची वेळ आली. काय? म्हणजे वांग हे मला मुळात आवडतच, त्याच्यामुळे मी वांग्याची भाजीच खाणार आज पण.